नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र भुसारा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. तर पुन्हा एक तुमच्यासाठी मस्तपैकी रिसॉर्ट घेऊन आलो आहे, तो पण बदलापूरमध्ये आणि खूप छान असा रिसॉर्ट आहे. आत्ता वाजलेत 8. आम्ही एक 7च्या दरम्यान आलो होतो. नाश्ता केला, पावभाजीचा नाश्ता होता, चहा होता, एकदम भारी. त्यानंतर आता स्विमिंग पूलमध्ये जातो आहे. स्विमिंग पूलची जी वेळ आहे ना, सकाळी 9 ते रात्री 10पर्यंत. तर रात्रीचा मस्तपैकी एन्जॉय करतो. थोडंसं तुम्हाला मी दाखवतो स्विमिंग पूल, बाकी सगळी रूमची टूर, त्यानंतर सगळा रिसॉर्ट जो आहे ना तो उद्या सकाळी दाखवेन. रिसॉर्ट खरंच खूप छान आहे, भरपूर मोठा आहे आणि प्राईससुद्धा रिजनेबल आहे. तर थोडंसं स्विमिंग पूल फिरूया आणि नंतर तुमच्याशी बोलतो. ख्वाब मेरे ख्यालों की रानी किसी दिन बनेगी या तुझे पाना सपनों में रोज़ तर हा मोठ्या लोकांसाठीचा स्विमिंग पूल आहे आणि खूप मोठा सुद्धा आहे आणि नाईट व्ह्यू तुम्ही बघू शकता किती भारी आहे. तर या रिसॉर्टचा हा नाईटचा व्ह्यू बघा तुम्ही. भरपूर लोक आहेत पण अगदी शांतता आहे. आणि इथे साईबाबाचं मंदिर आहे, छान मंदिर आहे, ते सकाळी व्यवस्थित दाखवतो तुम्हाला. तर आता रूमकडे जाऊया. नाईट व्ह्यू बघा रूमच्या बाजूचा, मस्तपैकी गार्डन आणि गार्डनमध्ये लाईट खूप छान वाटते. आत्ता इथे सगळीकडे भरपूर झाडं आहेत त्यामुळे जास्त गरम होत नाही आहे. आणि हा आपण घेतलेला रूम आहे. रूमच्या समोर हा बसण्यासाठी स्पेस तयार केला आहे त्यांनी आणि तोही खूप छान आहे. तर रात्री जेवणाच्या अगोदर स्टार्टर म्हणून मल्हारसाठी खास चिकन चिल्ली आम्ही मागवली. तर मंडळी मस्तपैकी स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करून त्यानंतर आम्ही 9 वाजता स्टार्टर मागवलं, ते तुम्ही बघितलं. आत्ता वाजलेत 10:15. आता जेवायला जातो आहे, कारण इथे आहे ना 9:30 ते 10:30 अशी जेवणाची वेळ आहे. तर जेवायला जातो आहे आणि जेवणसुद्धा तुम्हाला दाखवतो. व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचं जेवण इथं आहे, दाखवतो तुम्हाला. हे काय चिकन आहे, हा फ्राईड राईस, साधा भात, स्टार्टर आणि इकडे सूप आहे काय. तर रात्री जेवणासाठीची ही गर्दी तुम्ही बघू शकता. आणि इकडे बाजूला व्हेज काउंटर लागलेला आहे. इथे पनीर आहे, त्यानंतर भेंडी मसाला, त्यानंतर फ्राईड राईस आहे, पुलाव टाईप, हा साधा राईस आहे आणि इकडे तडका आहे, दाल. तर आपण चिकन सूप घेतलेला आहे आणि मस्तपैकी नॉनव्हेज जेवणावर आता ताव मारणार आहोत. जेवण उत्तम होतं, मस्त घरगुती पद्धतीचं, छान हलकं फुलकं. आणि आता जेवणानंतर छान आम्हाला आईस्क्रीम दिलं आहे, माझं फेवरेट. त्यामुळे त्याच्यावर त्याचा मनमुराद आस्वाद घेतो आहे सध्या. मल्हारचा पण तेच चाललं आहे, कधी नव्हे तो अगदी मन लावून खातो आहे. तर डायनिंग हॉलच्या वरतीच तुम्ही मस्तपैकी इंडोर गेम एन्जॉय करू शकता. गुड मॉर्निंग मंडळी. आता दुसऱ्या दिवसाचे सकाळचे 9 वाजलेत. काल जवळजवळ 2 वाजले मला झोपायला, त्यामुळे थोडासा उशीर झाला. आता तुम्हाला या रिसॉर्टचा आतमधला जो नजारा आहे ना तो दाखवतो, चला. तर हा बदलापूरकडून येणारा रस्ता आहे आणि हा पाम पॅराडाईज रिसॉर्ट आहे. आतमध्ये एंट्री करताच आपल्याला मोठंसं गार्डन दिसतं. इथे ना भली मोठी अशी पार्किंग आहे. आंब्याची भरपूर झाडं आहेत आणि इथे ओपन जिमसुद्धा तयार केली.
इकडे काही रूम्स आहेत, अगदी या बाजूला अशा रूम्स आहेत आणि त्याच्या बाजूलाच इकडे क्रिकेटचं मैदानसुद्धा तयार केलं आहे. व्हॉलीबॉल कोर्टसुद्धा आहे या बाजूला आणि पार्किंगची सुद्धा मोठी सोय आहे आणि ही मोठीशी डोअरमेंट्री रूम पण आहे. इकडे या पूर्ण रोडवरती सुद्धा लोकांनी गाड्या लावल्यात. आणि हा समोर डायनिंग हॉल आहे. आता इथे नाश्त्याची व्यवस्था लावली जात आहे, काही लोकही आहेत. माझ्या मते या रिसॉर्टची ही सगळ्यात बेस्ट जागा आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी इथे भरपूर काही त्यांनी तयार केलेलं आहे. एंट्री करताच हा मोठासा लॉन आपल्याला दिसतो आणि खरंच खूप मोठा लॉन आहे. इथे तुम्ही क्रिकेटही खेळू शकता आणि 2 स्टेजसुद्धा इथे आहेत. पार्टी, लग्न वगैरे मस्तपैकी होईल इथे. आता तुम्हाला आहे ना स्विमिंग पूल दाखवतो, पण या रिसॉर्टची खासियत तुम्हाला सांगतो. एवढं मोठं रिसॉर्ट आहे ना, अगदी तुमचं एक असतं नाही का, पोट भरलं पण मन भरत नाही, तर पोट पण भरेल इथे आल्यानंतर आणि मन पण भरेल. एवढं छान रिसॉर्ट आहे आणि खूप सुंदर आणि क्लीननेस आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला स्वच्छता दिसेल आणि हा इथला स्टाफ पण आहे ना, तो पण खूपच फ्रेंडली आहे. जेवण पण भारी आहे, सगळंच एक नंबर आहे. छान मॅनेजमेंट आहे. स्विमिंग पूलच्या बाजूलाच अगदी इकडे खाली आहे ना चेंजिंग रूम्स आहेत आणि वरती मस्त झाडं आहेत, आंब्याची झाडं आहेत, भरपूर आंबे आलेले आहेत आणि इकडे नारळाची पण बरीच झाडं आहेत. हा मोठ्या लोकांसाठी स्विमिंग पूल आहे आणि इथे बसण्याची सुद्धा मस्त व्यवस्था केली. तर हा लहान मुलांसाठी स्विमिंग पूल आहे. इथे बघा खाली DJ आहे, त्यानंतर या 2 स्लाईड्स आहेत. छान आहे स्विमिंग पूल, एकदम क्लीन आहे. आणि हा रेन डान्स आहे आणि समोर आंबे पडलेले आहेत, 2 पिकलेले कैऱ्या मस्त. आणि हा नाना नानी पार्क आहे, मोठी बाग आहे ही आणि त्या बागेच्या तिकडनं सुद्धा काही रूम्स आहेत. आणि हा नारळ छान बनवला. इथे आम्ही काल फोटो सेशन सुद्धा केलं आणि एकंदरीत छान बाग आहे आणि ही सगळ्यात आवडती गोष्ट माझी. तर आपण इकडे आहे ना कॉटेजमध्ये रूम घेतलेले आहे. इकडे कॉटेजेस आहेत आणि अगदी या समोरच साईबाबांचं मंदिर आहे. इथे आपण रात्री गेलो होतो. आणि हा डायनिंग हॉल. तर या कॉटेजेसच्या पाठी आपण चाललोय. इकडे ही आंब्याची मोठी वाडी त्याने तयार केली आणि सगळीकडे छान असं मेंटेन ठेवले त्याने. आणि या कॉटेजेसच्या पाठी हे मोगली जंगल बनवलंय. लहान मुलांना खेळण्यासाठी इथे भरपूर काही आहे. इकडे हे मोगली जंगल आहे. इकडे पण कोपऱ्यात एक रूम तयार केली. हा टेंट तयार केलेला आहे. आता सध्या इथे कोणीच नाही आहे आणि टेंट पण बघा मस्तपैकी त्याने जंगल तयार केलं आहे आणि त्या जंगलामध्ये आहे. आणि जंगल म्हणजे हे मँगो विलेज आहे. तर मित्रांनो आहे ना, या रिसॉर्टमध्ये आहे ना अगदी छोट्या छोट्या जागासुद्धा त्याने मस्तपैकी कवर केल्यात. मला तर वाटतं ना इथे पान पॅराडाईज नाव न ठेवता मँगो पॅराडाईज ठेवायला पाहिजे. कारण सगळीकडे म्हणजे बघा माझ्या मागे पुढे सगळीकडे आंब्याचीच झाडं आहेत. आणि खरंच मला ना म्हणजे मी एवढे रिसॉर्ट फिरलो त्यापैकी आहे ना वन ऑफ द बेस्ट रिसॉर्ट हा मला वाटला. भारी. तर आता आपण घेतलेली रूम तुम्हाला मी दाखवतो. हा आपल्या रूमच्या पाठीमागचा भाग आहे. तर आपण घेतलेला हा कॉटेजेस आहे. बाहेर गॅलरी काढलेली आहे. रात्री आम्ही इथे बसलो होतो. हे 2 कॉटेजेस लागून आहेत. तुम्हाला आता आपला रूम दाखवतो. मल्हार आणि रेवा आहेत. मस्त AC चालू आहे. त्याच आपल्याला इथे 3-4 टॉवेल दिलेले आहेत. त्यानंतर इथे अँगल्स आहेत. AC चालू आहे आणि हा बेड आहे. इथे बरंचसं काहीतरी सामान त्यांनी दिलेलं आहे. इथे कॉफीचं सामान आहे. टेलिफोन पण दिला आहे. इथून फोन करून तुम्ही काय मागवू शकता. 3 लोकांसाठी हा रूम खरंच कम्फर्टेबल आहे. त्यानंतर इथे TV सुद्धा दिला आहे आणि TV रात्री चालू होता. त्यानंतर इथे वॉश बेसिन आहे.
आणि इकडे टॉयलेट आणि बाथरूम स्वच्छ आहे पूर्ण, थंड गरम सगळंच पाणी आहे. तर आपण घेतलेल्या कॉटेजची प्राईज आहे 5,400. कपल कॉटेज आहे त्यामुळे 5,400 प्राईज आहे. आणि इथे आहे ना वेगळ्या रूमची वेगळी प्राईज आहे. मी कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करतोय, त्यावरती तुम्ही कॉल करून विचारू शकता. आणि इथे सगळ्यात बेस्ट रूम जी आहे ती गुफाची प्राईज इथे सगळ्यात जास्त आहे, ती म्हणजे 8,000 पर कपल. तर आता 10:15 झालेत सकाळचे. आता आम्ही नाश्त्याला जातोय. नाश्ता काय आहे तेही दाखवतो तुम्हाला, चला. तर नाश्त्यासाठी इथे मिसळ पाव आहे, त्यानंतर इडली सांबर सुद्धा आहे, चहा आहे आणि मस्तपैकी ब्रेड सुद्धा आहे. आणि हा अशा प्रकारे सिटिंग एरिया आहे. नाश्ता करून आम्ही पुन्हा एकदा स्विमिंग पूलमध्ये आलोय. मल्हार आणि रेवा मस्तपैकी एन्जॉय करतायत. मित्रांनो, मल्हार आणि रेवा पाण्यात एन्जॉय करतात, तोपर्यंत इकडे पाठीमागे जे मोगली जंगल आहे तिथे ही ॲक्टिव्हिटी आहे ती तुम्हाला आता मी दाखवतो. इथे मस्तपैकी रस्सीवर चालायचं त्यांनी तयार केलंय. शक्यतो पाठीमागे इकडे जास्त कोणी येत नाही, पण एकदम भारी तयार केलंय. थोडीशी भीती वाटते आणि इकडे पाठीमागे मी फक्त एकटाच आहे या रस्सीवरती चालतोय. बाकी सगळे स्विमिंग पूलमध्ये मस्तपैकी एन्जॉय करतात. तर आता दुपारच्या जेवणासाठी आलोय. इथं रायता, भाकरी, सुकं चिकन, त्यानंतर रस्सा चिकन, हा जिरा राईस आहे, सुकी मच्छी, पापड आणि जिलेबी. व्हेजमध्ये सुद्धा इथे 2 प्रकारच्या भाज्या आहेत, त्यानंतर भाकरी आहे, जिरा राईस आहे आणि स्वीटमध्ये जिलेबी ठेवली. दुपारी आम्ही व्हेज जेवणच आता जेवणार आहोत. तर मस्तपैकी दुपारचं जेवण झालं आणि या ठिकाणी आता बसतो. तर बघा अशा प्रकारे ही सिटिंग व्यवस्था आहे आणि वरती सुद्धा सेम अशाच प्रकारे बनवलंय. तर या रिसॉर्टमधील ही स्पेशल रूम गुफा, आतमध्ये लोक आहेत त्यामुळे मी पूर्ण दाखवू शकत नाही. तर रिसॉर्टच्या बाहेर पडताना आम्हाला ही पिशवी भरून आंबे दिलेत आणि आता मी घरी जातोय. धन्यवाद.